अधिक मास अमावस्येला स्त्रियांनी सकाळी उठताच करा ह्या एका वस्तूचे दान. अधिक मास अमावस्येच्या दिवशी न चुकता काय दान करावे? या दिवशी सकाळी मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला पाण्याने भरलेले एक माठ दान करा किंवा शक्य असल्यास कुठेतरी पाणपोई सुरू करा. असे म्हटले जाते की या प्रथेमुळे भाग्य उजळते आणि भगवान विष्णूंचा अनंत आशीर्वाद प्राप्त होतो. याशिवाय ह्या दिवशी फळे, अन्न, वस्त्र, छत्र्या आणि फॅन दान करणे देखील अत्यंत फलदायी मानले जाते. अधिक मासातील अमावस्येला विशेष धार्मिक महत्त्व आहे. ही अमावस्या पूर्वज पूजा आणि दानधर्मासाठी विशेषतः फलदायी मानली जाते. या दिवशी मिथुन संक्रांती सुद्धा साजरी होणार असल्याने ह्या अमावस्येचे महत्त्व अनेक पटीने वाढते. शिवाय ह्या अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योगाचा शुभ संयोगही तयार होत असल्याने ही अमावस्या अधिकच विशेष ठरते. त्यामुळे या दिवशी केलेल्या विशेष उपाययोजनांचे फळ लवकर मिळते. अमावस्येला कोणत्या गोष्टीचे दान करावे? तर अधिक मास अमावस्येला महादान कोणते? गरिबांना कोणत्या गोष्टी देणं ठरू शकतं उत्तम? हिंदू पंचांगानुसार अधिक मासाला विशेष महत्त्व आहे. हा अतिरिक्त महिना साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा येतो आणि तो भगवान विष्णूला समर्पित मानला जातो. अधिक मासात केलेले नामस्मरण, तपश्चर्या, दान आणि धार्मिक कार्य सामान्य दिवसामध्ये केलेल्या कार्यापेक्षा अधिक फलदायी मानली जातात. 2026 मध्ये उदय तिथीनुसार अधिक मासाची अमावस्या 15 जून रोजी आहे. अधिक मासाच्या अमावस्येला केलेले दान महादान मानले जाते. अधिक मासाच्या अमावस्येला केलेल्या कोणत्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते आणि कोणते दान महादान मानले जाते ते पाहूयात. कोणते दान सर्वश्रेष्ठ दान आहे? अन्नदान सर्वोत्तम मानले जाते. भुकेल्या व्यक्तीला भोजन देणे किंवा तांदूळ, गहू आणि डाळी यासारख्या उत्पादनाचे दान करणे हे सर्वात पुण्यकर्मापैकी एक मानले जाते. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये अन्नदानाला महादान मानले जाते. वस्त्रदान, गरजूंना स्वच्छ आणि वापरण्यायोग्य कपडे दान करणे देखील शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात आणि सेवेची भावना दृढ होते. तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार हे दान करावे. दान हे सर्वात पुण्याचं काम समजण्यात येतं. याचा गवगवा न करता तुम्ही दान करावे हे मात्र नक्की. तीळ आणि गुळाचे दान. अमावस्येच्या दिवशी तीळ आणि गुळाचे दान करण्याची परंपरा अनेक ठिकाणी प्रचलित आहे. हे शुभ आणि फायदेशीर मानले जाते. पाण्याशी संबंधित दान. उन्हाळ्यात पाणी देणे, मातीची भांडी दान करणे किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणे हे देखील अत्यंत पुण्यकर्म मानले जातात. गोसेवा आणि प्राणी ह्या पक्ष्यांना भोजन देणे. गायींना चारा पाणी देणे, पक्ष्यांना अन्न आणि पाणी पुरवणे आणि इतर प्राण्यांची सेवा करणे ही देखील दया आणि सदाचाराची महत्त्वाची रूपे मानली जातात. शिक्षण आणि गरजेच्या वस्तूचे दान. गरजू मुलांना पुस्तके, वह्या किंवा अभ्यासाचे साहित्य देणे हे देखील आजच्या काळात एक महत्त्वपूर्ण दान मानले जाते. यामुळे कोणाचे तरी भविष्य सुधारू शकते. दान करताना देण्याचाही विचार करा. नेहमी आपल्या श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार दान करावे. दिखाव्यापेक्षा सेवा आणि करुणेची भावना सर्वात महत्त्वाची मानली जाते. अधिक मासाची अमावस्या आपल्याला हा संदेश देते की इतरांना मदत करणे हा सर्वात मोठा धर्म आहे. अधिक महिना हा खरं तर धोंड्याचा महिना समजला जातो आणि या महिन्यात केलेलं दान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचं दान नक्की द्या आणि समाधानी राहा. अमावस्येच्या रात्री करू नका ह्या चुका. अमावस्येच्या रात्री सुनसान ठिकाणी किंवा स्मशानात जाऊ नये. अमावस्येला नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त सक्रिय असतो. यामुळे तुम्हाला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. अमावस्येला रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं. अमावस्येला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावं आणि सूर्याला अर्घ्य द्यावं. अमावस्येला पती पत्नीने संबंध बनवण्यापासून दूर राहावं. गरुड पुराणानुसार अमावस्येला स्थापित केलेल्या संबंधामुळे जन्माला आलेलं अपत्य सुखी राहत नाही. अमावस्येच्या संध्याकाळी किंवा रात्री घरात क्लेश करू नये, वाद घालू नये. यामुळे पितर देवतांची कृपा लाभत नाही. अमावस्येला पितरांची पूजा करावी.
तर अमावस्येच्या दिवशी गरिबांचा अपमान करू नये. गरिबांचा अपमान करणाऱ्यांना शनी त्रास देतो. गरिबांचा अपमान करणाऱ्या लोकांवर शनी आणि राहुकेतूचा अशुभ प्रभाव पडतो. कालसर्प आणि पितृदोष दूर करण्यासाठी उपाय. अमावस्येला तिळाचा यज्ञ केल्यास शुभ फळ मिळते. घरात आनंद, सुख, समृद्धी नांदते. या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करावे. कालसर्प दोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय परिणामकारक मानला जातो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.